नमस्कार. आज आपण एका खास प्राचीन कथेच्या शोधात निघणार आहोत. तिचं नाव आहे कोसिया जातक. पण गंमत अशी आहे की ही गोष्ट सापडण्यापेक्षा ती शोधण्याची पद्धतच जास्त रंजक आहे. चला तर मग पाहूया यात काय दडलंय. तर मग पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे कोसिया जातक म्हणजे नेमकं काय आहे? एक कथा, एक पात्र, की आणखी काही? आणि हो, याच रहस्याचा उलगडा आज आपण करणार आहोत. बरं, ह्या रहस्याचा छडा लावायचा तर आपल्याला थेट मुळाशीच जावं लागेल. आपल्या हातात आहे द जातक नावाच्या ग्रंथाचं 1901 सालचं इंग्रजी भाषांतर, आणि त्यातली फक्त एक छोटीशी नोंद. आता जरा लक्ष देऊन ऐका ती नोंद काय म्हणतेय. क्रमांक 470, कोसिया जातक. कोसिया जन्मकथा सुधाभोजन जन्मकथेअंतर्गत दिली जाईल. बस एवढंच. आता सांगा, गोष्ट इथे संपतेय की इथून सुरू होतेय? आता बघा, अपेक्षा काय होती की आपल्याला एक मस्त जुनी गोष्ट ऐकायला मिळेल. पण मिळालं काय? एक कथा नाही तर फक्त एक सूचना, एक स्कॉलरली रिडायरेक्ट, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दिलेला एक पत्ता. मग प्रश्न हा आहे की या एका ओळीचा अर्थ लावायचा तरी कसा? आणि लक्षात घ्या, ही काही चूक नाहीये. उलट हा एक महत्वाचा क्ल्यू आहे, एक इशारा जो आपल्याला सांगतोय की खरा खजिना कुठे दडलाय. चला, या एका वाक्याची आपण चिरफाड करूया आणि पाहूया की या छोट्याशा तळटीपेचा नकाशा कसा बनतो, जो आपल्याला थेट कथेपर्यंत पोचवेल. सगळ्यात आधी जातक म्हणजे काय ते समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा आहेत. आणि हा काही एक दोन कथांचा संग्रह नाहीये, हा एक प्रचंड मोठा कथासागर आहे. आणि क्रमांक 470चं काय? तर हा आहे फक्त एक कॅटलॉग नंबर, अगदी आपल्या लायब्ररीतल्या पुस्तकांसारखा. म्हणजे बघा, इतक्या शेकडो कथांमधून आपल्याला हवी ती कथा अचूक शोधता यावी यासाठी ही एक सोय केलेली आहे. आता येऊया आपल्या क्लूच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. कोसिया जन्मकथा सुधाभोजन जन्मकथेअंतर्गत दिली जाईल. ही एक सरळ सरळ सूचना आहे. जणू काही ते पुस्तकच आपल्याला सांगतंय, अरे इथे कशाला शोधताय, तुम्हाला जे हवंय ना ते दुसरीकडे आहे. यालाच अभ्यासाच्या भाषेत म्हणतात क्रॉस रेफरन्स, म्हणजे संदर्भ निर्देश. ही एक पद्धत आहे जिथे वाचकाला एका जागेवरून दुसऱ्या संबंधित जागेवर पाठवलं जातं. म्हणजे हे काही अर्धवट राहिलेलं काम नाहीये, तर माहितीची एक अतिशय विचारपूर्वक केलेली रचना आहे. तर मग ही गोष्ट शोधायची कशी? अगदी सोपं आहे. बघा, पहिली पायरी, नोंद क्रमांक 470 वर जा. दुसरी पायरी, तिथे दिलेला संदर्भ वाचा. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची पायरी, त्या निर्देशानुसार सुधाभोजन जन्मकथा शोधा. झालं. म्हणजे ही नोंद एक प्रकारची रेसिपीच आहे, नाही का? बरं, आता या छोट्याशा शोधातून आपल्याला एक मोठं चित्र दिसतं. म्हणजे ही एकच ओळ आपल्याला माहितीच्या दुनियेबद्दल काय सांगून जाते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. तर यातनं शिकण्यासारखं काय आहे? खरी गोष्ट त्या कथेत नाहीये, तर माहिती कशी जपली जाते, कशी जोडली जाते यात आहे. पहिली गोष्ट म्हणजे माहिती ही कधीच एकटी नसते, ती नेहमी एकमेकांशी जोडलेली असते. दुसरी गोष्ट, ज्ञानाचा इतका मोठा साठा असेल तर त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी एक सिस्टम लागतेच. आणि तिसरी, सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे कधीकधी एक रिकामी दिसणारी जागासुद्धा ते ग्रंथ कसे तयार झाले ह्याची एक वेगळीच कहाणी सांगून जाते. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या प्रत्यक्ष पानांवर लिहिलेल्याच नाहीत, पण त्या अशाच 2 ओळींच्या मध्ये, तळटिपांमध्ये, संदर्भांमध्ये दडलेल्या असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?